आजची रेसिपी सुरमईचं रस्सादार कालवण। हाय फ्रेंड्स, नमस्ते। इंडियन आहारमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुरमईची भाजी, पातळ भाजी करून दाखवणार आहे। त्यासाठी मी ही सुरमई घेतलेली ही 250 ग्रॅम, त्यापेक्षा थोडीशी जास्त आहे। लाल मिरच्या पाण्यामध्ये भिजवलेल्या, 2 कांदे, ओलं खोबरं, आलं, 1 इंच आलं आहे, लसूण आणि जिरे आहेत। त्याचबरोबर मी हे सगळं वाटण करून घेणार आहे आणि तुम्हाला पुढची रेसिपी दाखवते। नमस्ते। कढई गरम करायला ठेवले, त्यामध्ये थोडं तेल टाकले, थोडं म्हणजे तरी 3-4 टेबलस्पून तेल आहे। यामध्ये मी भाजलेला आणि वाटून घेतलेला कांदा आता परतून घेणार आहे थोडा। फ्रेंड्स, कांदा चांगला परतून घेतलेला आहे मी तेलामध्ये, त्याला तेलही सुटलेलं तुम्हाला दिसत असेल। आता यामध्ये मी खोबरं, लाल मिरची, आलं, लसूण जे मी वाटून दाखवलं होतं सुरुवातीला, त्याचं वाटण टाकते। हे पाणी टाकते वाटलेलं। आता यामध्ये टाकूयात आपण हळद, थोडासा गरम मसाला, धने पावडर आणि थोडासा आगरी कोळी मसाला आहे तो टाकते। त्याचबरोबर मी टाकणार आहे त्यामध्ये मीठ चवीनुसार टाका। मी अर्धा चमचा टाकलाय। आणि यामध्ये आता आपण जे आपण कांदा वाटलेलं होतं त्याचं सगळं पाणी हे अशा प्रकारे यामध्ये आता आपण अगदी थोडं पाणी टाकणार आहोत, कारण ग्रेव्ही जरा थोडी घट्ट आहे। अजून आपल्याला यामध्ये फिश हे शिजून घ्यायचे आहेत। या अशा प्रकारे आपण ही पातळसर ग्रेव्ही केलेली आहे। हिला एक उकळी घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण सुरमईचे पीस टाकणार आहोत। आता आपण ह्याला उकळी आलेली का बघूयात। एक 3-4 मिनिटं झाले होते। ह्याला खूप चांगली उकळी येते। आता यामध्ये आपण ह्या सुरमईचे जे पीस आहेत ते सर्व टाकूयात। अशा प्रकारे हे पीस आपण एक 2-4 मिनिटं चांगले उकळून घेणार आहोत। आता याच बरोबर यामध्ये मी 2-3 कोकम आणि त्याचं थोडं पाणी टाकणार आहे। आणि अशा प्रकारे आपण ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवून एक छोटी उकळी घेणार आहोत फिश शिजण्यापुरते। फ्रेंड्स, आपण पाहूयात आता आपली ही फिश तयार आहेत की नाही। चांगली भाजी उकळती आहे। मी तुम्हाला दाखवते। गॅस मीडियम टू लो फ्लेमस वरच ठेवलेला आहे। अशा प्रकारे आपली ही सुरमईची भाजी तयार आहे। यावर आता मी चिरलेली बारीक कोथिंबीर टाकते। ही अशा प्रकारे माझी जी मी रेसिपी बनवली आहे सुरमईची फिश करी, तर जी तुम्हाला कशी वाटली हे नक्की माझ्या कमेंट्समध्ये तुम्ही मला कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा।